नमस्कार माता भगिनींनो, लाडक्या बहिणी यांच्यासाठीची ही जी खुशखबर आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. नेमकं काय आहे आणि सत्यता काय आहे हे सुद्धा सांगणार आहे. लाडक्या बहिणींना खुशखबर आहे, KYC नसेल तुमच्या बँक खात्याची, तुम्ही KYC केलेली नसेल तरीही तुमचं बँक खातं गोठणार नाही. हे अशा प्रकारची खुशखबर आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तरमध्ये की नेमकं खरं काय आहे आणि काय ही सत्यता आहे. KYC न केल्यामुळे खरंच तुमचं बँक खातं गोठणार की नाही गोठणार याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आणखीनही काही तुम्हाला मी मुद्दे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की मी या चॅनलवर खरी माहिती आमच्या माता भगिनींसाठी आणत असतो आणि खरीच माहिती त्यांना देत असतो. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर भगिनींनो, कालच मी एक व्हिडिओ बघितलेला आहे यूट्यूबवर की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की KYC नसेल तरीही तुमचे बँक खाते गोठणार नाही. यासंबंधीचा तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ खूप महिलांनी भगिनींनी पाहिलेला असेल, परंतु तो व्हिडिओ, त्या व्हिडिओची सत्यता काय आहे आणि खरंच KYC नसली तर बँक खातं गोठणार की नाही गोठणार याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की बँक खाते जे गोठवण्याची प्रक्रिया असते ती कशी होत असते आणि कोण आदेश देत असते बँक खातं गोठवण्याची किंवा फ्रीज करण्याची. तर बघा, बँक खाते अनेक कारणांमुळे फ्रीज होऊ शकतात, म्हणजेच गोठवू शकतात. त्यामधले काय काय कारण आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे बघा, कधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसुद्धा काही इश्यू असला तर तुमचे जे बँक खातं आहे ते गोठवू शकतात. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार सुद्धा तुमचं बँक खाते गोठवण्यात येते. काही अपराध असला, काही अपराधिक तुम्ही गतिविधी केली तर तुमचं बँक खातं हे गोठवू शकतात. तर बघा, भारतात RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे आणि या बँकेकडे सर्व बँकांचे अधिकार आहेत की त्यांचे खाते गोठवण्याचा अधिकार RBIला म्हणजेच रिझर्व्ह बँक इंडियाला आहे. त्यानंतर आयकर विभाग, जे इन्कम टॅक्स विभाग असतो, आयकर विभाग असतो, त्यांच्याकडे सुद्धा ही प्राधिकार आहे की ते तुमचे बँक खाते म्हणजे सर्वच जेवढे बँक असतील भारतात त्या कोणत्याही बँक खात्याचं ते गोठवू शकतात. त्यानंतर न्यायालय म्हणजेच कोर्टसुद्धा त्यांच्या आदेशानुसार भारतातल्या कुठल्याही बँकेला गोठवू शकतात, बँकेच्या खात्याला गोठवू शकतात. त्यानंतर सेबी यांच्याकडे बँक खात्यांना फ्रीज म्हणजे गोठवण्याचा प्राधिकार आहे. तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बँक खातं फ्रीज करण्याअगोदर म्हणजेच गोठवण्याअगोदर बँक त्या ग्राहकांना ती एक नोटीस पाठवत असते की तुमचं बँक गोठवण्यात येणार आहे किंवा फ्रीज करण्यात येणार आहे. म्हणजेच ग्राहकाला माहीत पडते की तुमचं बँक खातं हे गोठवण्यात येणार आहे लवकरच. तर अशा प्रकारची नोटीससुद्धा बँक त्या ग्राहकांना पाठवत असते. तर आता पहा, आपण काही कारणे जाणून घेऊया की ज्याने आपले बँक खाते हे गोठवण्यात येते किंवा बंद करण्यात येते, म्हणजे फ्रीज करण्यात येते. तर बघा, बँक खाते गोठवण्यासाठी काही कारणं मी तुम्हाला सांगतो. या नेमकं हे जे कारणं आहेत याचमुळे तुमचं बँक खातं गोठवण्यात येते. दुसऱ्या कुठल्याही कारणामुळे तुमचं बँक खातं गोठवण्यात येत नाही. तर बघा, एक पहिलं जे आहे, तुमच्या खात्यातून अचानकपणे संदिग्ध ट्रान्झॅक्शन होत असतील, म्हणजे तुमचे जे खातं आहे बँक खातं त्यावरून जर संदिग्ध, त्यांना असं वाटत असेल बँकेला की ही जी ट्रान्झॅक्शन्स आहेत, हे जे निकासी आहे हे जे संदिग्ध आहे, जसं की ऑनलाईन शॉपिंग जास्त होणे, तुम्ही वारंवार जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर, आणि त्यानंतर विदेशातून डेबिट कार्डने खरेदी चालू असेल, तुमच्या बँक खात्याद्वारे डेबिट जे कार्ड असते त्याद्वारे जर विदेशामधून जर तुमची खरेदी हे चालू केलेली असेल तुम्ही अचानकपणे, तर मग तुम्हाला या प्रकारामध्ये बँक असं समजते की होऊ शकते या ग्राहकाचे जे डेबिट कार्ड आहे हे चोरी गेलेलं असेल किंवा मग तुमचं जे बँक अकाउंट आहे ते कुणीतरी हॅक केलेलं आहे आणि त्या हॅकरने तुमची ऑनलाईन शॉपिंग चालू केलेली आहे त्याच नंबरवरून आणि पैसे काढण्यास सुरुवात केली आहे असं बँकेला वाटते आणि म्हणूनच बँक त्या अकाउंटला फ्रीज करते, म्हणजेच की गोठवून ठेवते, म्हणजे त्याच्यातून कुठलेही ट्रान्झॅक्शन होणार नाही. आता बघा, मेन मुद्दा आहे
KYCचा। तर KYCबद्दल बँक खात्यांचे गोठवण्याची प्रक्रिया काय आहे हे मी तुम्हाला सांगतो, तर बघून घ्या। रिझर्व्ह बँकेचे प्रावधान आहे, म्हणजे जे रिझर्व्ह बँक आहे त्या बँकेचे प्रावधान आहे RBIचे, म्हणजे सर्वात मोठी बँक आहे आणि त्या बँकेच्या अंडरमध्ये सर्व बँका येतात। RBIच्या अंडरमध्ये सर्व बँका येतात। तर रिझर्व्ह बँकेचे प्रावधान आहे की खातेधारकाने 3 वर्षामध्ये एक वेळ KYC अपडेट करणे गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला KYC करणं एकदम गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमची KYC जर नसेल तर मग तुम्हाला कुठलेही ट्रान्झॅक्शन किंवा तुमचं जे बँक खातं आहे ते फ्रीजसुद्धा होऊ शकतं। तर बघा, KYC अपडेट करणे गरजेचं आहे असं RBI म्हणते। 3 वर्षातून एकदा तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे। जर खाताधारक असं करत नसेल तर मग त्याचे खाते गोठवले जाते। म्हणजे पहा, KYC करणं खूप महत्त्वाचं आहे। हा आदेश आहे, हे जे प्रावधान आहे हे रिझर्व्ह बँकेचं आहे। सर्वात मोठी जी बँक आहे जे हँडल करते त्याचंच आहे। जर तुमच्या खात्यामध्ये 6 महिन्यापर्यंत कोणतेही ट्रान्झॅक्शन झाले नाही तरीसुद्धा तुमचे खाते गोठवण्यात येते। म्हणजे जर तुम्ही 6 महिन्यापर्यंत त्यामध्ये काही पैसे भरले नाही किंवा मग त्यामधून पैसे काढले नाही किंवा कुठलेही ट्रान्झॅक्शन केले नाही तरीसुद्धा तुमचे खाते गोठवण्यात येते। म्हणजे KYC जरुरीच आहे, हे तुम्हाला यावरून समजलं असेल। आता बघूया KYC मुळे तुमच्या खात्यावर काय इफेक्ट पडतो। जर तुम्ही KYC केलेलं नसेल तर तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनाचा, जो सरकारी योजना आहे त्याचा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही आहे। कारण की आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बाबतीत असंच घडलेलं आहे। खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे अजूनही पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले नाही आहेत KYC नसल्यामुळे। KYC मुळे काय होतं आहे की सरकार काय आहे की जी सरकारी योजना आहे त्याचे पैसे जे आहे डायरेक्ट DBTद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकत असतो। म्हणजेच की जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असते त्याच मुळे त्या DBTमुळेच जे पैसे असतात सरकारी योजनेचे ते तुमच्या खात्यामध्ये येत असतात। तर DBT करणं अत्यंत गरजेचं आहे। पण DBT कसं करतात ते तुम्हाला सांगतो। जोपर्यंत तुम्ही KYC करत नाही, बँकेमध्ये जाऊन तुमची KYC करत नाही तुमच्या बँके खात्याची, तोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येत नाहीत, ते DBT होत नाही। म्हणजे तोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही, KYC झाली म्हणजे तुमची DBT झाली असं समजा। KYC पूर्ण झाली आणि DBT ॲक्टिव्ह असलं तरच सरकारी योजनांचा जो पैसा आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतो। तर हे KYC अत्यंत महत्त्वाची असते त्यासाठी। आणि हा जो तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर बघत असता, यूट्यूबवर मी सुद्धा बघितलेला आहे तो व्हिडिओ, त्यामध्ये सांगितले आहे की बिना KYC सुद्धा, म्हणजे KYC केलेली नसेल तरीसुद्धा तुमचं बँक खाते गोठवण्यात येणार नाही। हे एकदम सरासर गलत आहे, चूक आहे। असा कुठलाही आदेश RBI देऊ शकत नाही, कारण की त्यांनी स्वतःच त्यांचे प्राधिकार आहेत आणि प्राधिकारानुसारच त्यांनी सांगितलेलं आहे की KYC करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। जर KYC केलेली नसेल तर तुमचं बँक खाते हे गोठवण्यात येणार आहे। आणि जर असा आदेश दिलाही असता तर मग तुमची KYC झाली नसती आणि तुमचं DBT ॲक्टिव्ह नसलं तर मग तुमच्याकडे कुठल्याही योजनेचा पैसा येणार नाही आहे। तर त्यासाठी KYC करणं जरुरी आहे। KYC करा आणि DBT ॲक्टिव्ह करून घ्या तुमच्या बँक खात्याचं, म्हणजे की तुमचे पैसे तुमच्यापर्यंत येणार आहेत। अशा कुठल्याही व्हिडिओला बळी पडू नका। आणि त्यांचे व्ह्यूज घेण्यासाठी, व्ह्यूज वाढवण्यासाठी जे सोशल मीडियावर काही अर्धसत्य असं सांगत आहेत आणि त्यावरच लोक विश्वास ठेवतात। माझ्या माता भगिनींसाठी मी हा व्हिडिओ स्पेशल बनवत आहे, त्यांनी हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं जे खरं काय आहे ते सत्यता जाणून घ्या। तुम्हाला KYC करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यानंतरच तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। तुमचं जे अकाउंट आहे ते फ्रीज होण्यासाठी तुम्ही जर खूप वर्षा अगोदर तुमचं बँक खातं काढलेलं असेल आणि त्यामध्ये कुठलेही ट्रान्झॅक्शन केलेलं नसेल तर तुमचं बँक खातं हे गोठून जात असते। तरी तुम्ही त्याला ॲक्टिव्ह करा, म्हणजेच त्याच्यामध्ये काही पैसे भरून त्याला चालू करून घ्या किंवा मग नवीन खातं उघडा आणि त्याची KYC जरूर करा। KYC करणं महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे। असा कुठलाही जो आदेश आहे तो RBIने दिलेला नाही आहे की KYC केलेली नसतानाही तुमच्या जे बँक खातं आहे ते गोठवण्यात येणार नाही। तर असं काहीही नाही आहे, तुमचं बँक खातं हे गोठवल्याच जाणार आहे तुम्ही जर KYC केलेलं नसेल। जर 3 वर्षांनी जर ती अपडेट करायला सांगत आहेत याचा मतलब आहे की तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे। म्हणून कुठल्याही व्हिडिओला बळी पडू नका आणि तुमची KYC करून घ्या आणि DBT जे ॲक्टिव्ह करून घ्या, त्यामुळे तुमचे जे सरकारी योजनांचा जो पैसा आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।